गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट व्हिडिओमध्ये आपण हाफ वेव्ह रेक्टिफायर पाहिलं. त्याच्यामध्ये आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस, वर्किंग असेल, ब्लॉक डायग्राम असेल, आपण स्टडी केलं. त्याच्या डिसॲडव्हान्टेजेसमध्ये आपण पाहिलं होतं की हाफ वेव्ह रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते इंटरमिटेंट आहे आणि थोडक्यात त्याला म्हणतो आपण जे डिसकंटिन्युअस आउटपुट आहे किंवा ज्याच्यामध्ये ए सीचा काही फॅक्शन आहे, बरोबर आहे. त्याचा रिपल फॅक्टर हा हाय आहे ॲज कम्पेअर्ड टू फुल रेक्टिफायर. आणि ते आउटपुट त्याला आपण लो आउटपुट असं कन्सिडर करतो. जे रोड लॅम्प असतील किंवा रेडिओ असतील अशा प्रकारच्या इन्स्ट्रुमेंटसाठी आपण हे हाफ रेक्टिफायर किंवा लो क्वालिटी डी सी आपण त्या ठिकाणी यूज करतो. पण ज्या ठिकाणी आपल्याला हाय क्वालिटी डी सीची गरज आहे किंवा स्मूथ डी सी ज्या ठिकाणी लागतो त्यावेळेस आपल्याला सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायर यूज करावा लागतो. मग सेंटर टॅप्ड फुल वेव्ह रेक्टिफायरची ब्लॉक डायग्राम आपण थोडक्यात एक्सप्लेन केली होती मी तुम्हाला, की याच्यामध्ये काय केलेलं आहे की जे निगेटिव्ह हाफ सायकल आहे, निगेटिव्ह हाफ सायकलला याच्यामध्ये युटिलाइज केलेलं आहे आणि त्याच्यापासून देखील आउटपुट मिळत आहे बाय युजिंग 2 डायोड्स. त्या ठिकाणी पण इथं आपल्याला दिसतं आपल्याला ट्रान्सफर इथं हा एक अल्टरनेटिंग सोर्स आहे. अल्टरनेटिंग सोर्सच्या नंतर इथे एक ट्रान्सफॉर्मर आहे ज्याला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो किंवा तो आपण या ठिकाणी यूज करतो. त्याच्यानंतर इथं 2 डायोड्स आहेत D1 आणि D2, बरोबर आहे. मग आता इथं मी तुम्हाला वर्किंग एक्सप्लेन करत असताना सांगितलं होतं की ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल, बरोबर आहे, वर्किंगमध्ये हा इथं तुम्हाला दिसेल, इथं दिसतं तुम्हाला पॉझिटिव्ह हाफ सायकल असेल त्यावेळेस पॉईंट एला समजा पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट सी, तसं बी या पॉईंटला निगेटिव्ह पोटेन्शियल आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट सी. म्हणजे इथं +6 वोल्ट असेल तर इथं -6 वोल्ट आणि इथं कसं असेल 0 किंवा हे ग्राउंड केलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं हा जो डायोड आहे हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये जाईल पहिल्या पॉझिटिव्ह हाफ सायकलला. हा डायोड फॉरवर्ड बायसमध्ये गेल्यामुळं काय होईल, हा इकडल्या बाजूला निगेटिव्ह पोटेन्शियल मिळालं, हा रिव्हर्स बायसमध्ये जाईल, हा ओपन स्विच म्हणून बिहेव करेल आणि हा क्लोज्ड स्विच म्हणून बिहेव करेल. त्याच्यामुळे जो सर्किटमध्ये करंट फ्लो होणार आहे तो करंट या डायरेक्शननं फ्लो होईल, एपासून या D1 डायोड थ्रू परत असंच या लोड रेजिस्टन्समध्ये इथं आपल्याला आउटपुट मिळेल आणि इथून परत हा इथं असेल. अशा प्रकारे सर्किट कंप्लीट होईल. एवढ्या भागामध्ये करंट फ्लो होणार नाही कारण D2 डायोड ॲक्ट्स ॲज अन ओपन स्विच. नंतर नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलला काय होईल, निगेटिव्ह हाफ सायकलला इथं पोटेन्शियल पॉझिटिव्ह असेल आणि इथं पोटेन्शियल निगेटिव्ह असेल. म्हणजे याचा अर्थ इथं पोटेन्शियल पॉझिटिव्ह आलं म्हणजे हा डायोड झाला फॉरवर्ड बायस आणि हा डायोड झाला रिव्हर्स बायस. मग काय होईल या ठिकाणी, हा जर फॉरवर्ड बायसमध्ये गेला तर या ठिकाणी करंट हा या डायरेक्शननं फ्लो होईल आणि परत इथं सीला येईल म्हणजे ग्राउंड होईल. आणि D1 एवढा जो पार्ट आहे किंवा हे जो डायोड आहे हा ओपन स्विच असल्यामुळं इथून करंट फ्लो होणार नाही. म्हणजे दोन्ही पण केसेसमध्ये करंट हा कसा फ्लो झाला, RLमध्ये सेम डायरेक्शनला फ्लो झाला, इथून पण सेम डायरेक्शनला फ्लो झाला. त्याच्यामुळं फुल वेव्ह रेक्टिफायरचं जे आउटपुट आहे ते आपल्याला सेम डायरेक्शनला मिळते आणि कंटिन्युअस मिळते, ज्याच्यामध्ये आपल्याला इंटरमिटेंट आउटपुट पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळं फुल वेव्ह रेक्टिफायर हा यूजफुल आहे ॲज कम्पेअर्ड टू हाफ वेव्ह रेक्टिफायर. बघू आपण त्याचं आउटपुट कसं आहे ते. आता ह्याच्यात बघा इन द नेक्स्ट बघा पॉझिटिव्ह हाफ सायकल जे आहे, पॉझिटिव्ह हाफ सायकलला इथं आपल्याला आउटपुट भेटलं D1 डायोडमुळं, बरोबर आहे. निगेटिव्ह हाफ सायकल जे लॉस्ट होत होतं हाफ वेव्ह रेक्टिफायरमध्ये ते देखील या ठिकाणी युटिलाइज केलं. कशामुळं, ड्यू टू डायोड D2. त्याच्यामुळं देखील इथं आपल्याला आउटपुट मिळालं बट सेम डायरेक्शनला. परत सेम पॉझिटिव्ह हाफला या ठिकाणी आउटपुट मिळालं D1मुळे आणि निगेटिव्ह हाफला आपल्याला आउटपुट मिळालं D2मुळे. परंतु प्रत्येक डायोडमुळं आउटपुट हे आपल्याला कसं मिळत आहे किंवा दोन्ही डायोडमुळं आउटपुट आपल्याला सेम डायरेक्शनला मिळत आहे आणि कंटिन्युअस मिळत आहे, इंटरमिटेंट नाही. कारण हाफ वेव्हमध्ये हा आणि हा पार्ट या ठिकाणी ड्रॉप झालेला होता किंवा निगेटिव्ह सायकलचा जो पार्ट आहे तो ड्रॉप झालेला होता आणि आउटपुट कसं होतं, कंटिन्युअस आउटपुट होतं, हाफ इंटरमिडिएट आउटपुट होतं आणि इथं कसं आहे, कंटिन्युअस आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं आता याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत बघू. इथं देखील त्यांनी आपल्याला या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे की ज्यावेळेस पॉझिटिव्ह हाफ असेल इथं निगेटिव्ह पोटेन्शियल आहे, इथं पॉझिटिव्ह आहे, त्यावेळेस हा क्लोज्ड स्विच आहे आणि करंट हा असं या डायरेक्शननं फ्लो झालेला दाखवला आहे आणि हा ओपन स्विच आहे. परत इथं दाखवले, इथं आउटपुट भेटला आपल्याला या अशा पद्धतीनं. हे अपर हाफ म्हणजे पॉझिटिव्ह सायकल आउटपुट देखील सेम तसंच मिळालं आपल्याला. आता निगेटिव्ह सायकलला इथं काय दिसतं आपल्याला, हा निगेटिव्हला गेला आणि हा पॉझिटिव्हला आला म्हणजे हा कंडक्ट झाला डायोड आणि हा काय झाला, ओपन स्विच म्हणून बिहेव करेल दाखवलं इथं आपल्याला. त्यामुळं करंट हा परत सेम डायरेक्शननं मूव्ह झाला. आउटपुट आपल्याला कसं मिळालं, पॉझिटिव्ह हाफच मिळालं, म्हणजे पॉझिटिव्ह हाफ सायकलच मिळालं. म्हणजे आउटपुट सेम डायरेक्शनला मिळते आणि दोन्ही सायकल्स या ठिकाणी काय होतात, युटिलाइज होतात, बरोबर आहे. आता ॲडव्हान्टेजेस काय आहेत बघा. फर्स्ट ॲडव्हान्टेज आहे मोर DC व्होल्टेज दॅन हाफ वेव्ह.
आता या ठिकाणी मिळणारं जे व्होल्टेज आहे ते कसं आहे, डी सीपेक्षा हाफ वेव्ह रेक्टिफायरपेक्षा जास्त असेल नक्कीच, बरोबर आहे, कारण इथं निगेटिव्ह सायकल लॉस्ट होत नाही. सेकंड काय सांगितलं, द रिपल फ्रिक्वेन्सी इज डबल्ड बिकॉज 2 सायकल्स आर डेव्हलप्ड, इट इज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की रिपल फ्रिक्वेन्सी जी आहे, रिपल फ्रिक्वेन्सी इथं इन्क्रीज झाली, बरोबर आहे, कारण मी बघितलं, आपण काय सांगितलं होतं काल एक न्यूमेरिकल बघत असताना की जेवढी रिपल किंवा जेवढी फ्रिक्वेन्सी ही इनपुटची आहे तेवढीच हाफ वेव्ह रेक्टिफायरची असते, बट इन केस ऑफ फुल रेक्टिफायर रिपल फ्रिक्वेन्सी काय होते, डबल होते. मग तिने काय दिले, इथे एक्झाम्पल दिलं, इफ इट इज 50 हर्ट्ज AC फॉर फुल रेक्टिफायर देन रिपल फ्रिक्वेन्सी इज 100 हर्ट्ज, देअर फॉर मोर रिपल फ्रिक्वेन्सी इट मीन्स लेस रिपल्स दॅन हाफ वेव्ह रेक्टिफायर. कळालं? मग तुम्हाला काय म्हणलं तुम्ही की हाफ वेव्ह रेक्टिफायरचा रिपल फॅक्टर जो आहे किंवा रिपल आहे तो फुल वेव्हपेक्षा जास्त आहे, पण इथं काय दिसतं आपल्याला की रिपल फ्रिक्वेन्सी जास्त असल्यामुळं ह्याचा जो रिपल आहे किंवा रिपल फॅक्टर आहे हा हाफ वेव्हपेक्षा कसा आहे, कमी आहे किंवा लेस आहे. आणि इथं काय दिसतं आपल्याला, द रिपल फॅक्टर इज 0.48, जो की हाफ वेव्ह रेक्टिफायरचा किती आहे, 1.2 आहे, तो याचा किती आला, 0.48, म्हणजे याचा अर्थ हा मोर इफिशियंट आहे. थर्ड वन काय आहे, ओनली 2 डायोड्स आर रिक्वायर्ड, याच्यामध्ये फक्त 2 डायोड्स रिक्वायर्ड आहेत. हा देखील एक याचा पॉझिटिव्ह पार्ट आहे. असं कुठलं जास्त एक्स्ट्रा सर्किट आपल्याला त्या ठिकाणी यूज करायचं नाही की इंटरमिडियंट आउटपुटपासून आपल्याला कंटिन्युअस आउटपुट भेटलं पाहिजे, याच्यासाठी कुठलाही मोठा चेंज करण्याची गरज नाही, फक्त 2 डायोड त्या ठिकाणी आपल्याला गरजेचे आहेत, D1 आणि D2, ज्याचा यूज करून आपण एक कंटिन्युअस आउटपुट या ठिकाणी मिळवू शकतो. त्याच्यानंतर त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ते बघू आपण. बघा, डिसॲडव्हान्टेजेस, फर्स्ट वन, सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नेसेसरी विच इन्क्रीजेस द कॉस्ट. इथं डिसॲडव्हान्टेज त्यांनी एक सांगितलं आहे की सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नेसेसरी. आता सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर आणि आपला टिपिकल ट्रान्सफॉर्मर यांच्या कॉस्टमध्ये हा थोडाफार डिफरन्स असणार, परंतु सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर हा थोडा कॉस्टली आहे आणि तो या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागतो. त्याच्यामुळं फुल रेक्टिफायरची जी कॉस्ट आहे ती काय होणार आहे, एकंदरीत इन्क्रीज होणार आहे. हे एक तर डिसॲडव्हान्टेज आहे. सेकंड सांगितले PIV, मी काल तुम्हाला सांगितलं होतं PIV म्हणजे पीक इनव्हर्स व्होल्टेज इज इक्वल टू 2VP, देअरफॉर द कॉस्ट ऑफ डायोड इज मोर. आता पीक इनव्हर्स व्होल्टेजवरच त्या रेक्टिफायरचा आपण एक किंवा त्या रेक्टिफायरची जी इफिशियन्सी आहे ती आपण याच्यावरून सांगतो, आणि पीक इनव्हर्स व्होल्टेज हे किती आहे तर 2 टाइम्स VP आहे, बरोबर आहे. पीक व्होल्टेजच्या किती आहे, 2 टाइम्स आहे, देअरफॉर कॉस्ट त्या ठिकाणी यूज करायला लागणारा जो डायोड आहे त्या डायोडचा देखील ब्रेकडाऊन रिजन किंवा रिव्हर्स व्होल्टेजची जी कॅपॅसिटी आहे ती कशी असली पाहिजे, जास्त असली पाहिजे, त्यामुळे डायोड देखील आपल्याला भारी यूज करावं लागेल, ते एक या ठिकाणी ड्रॉबॅक आहे. थर्ड आहे, स्टील रिपल इज देअर, आउटपुट इज फुल वेव्ह पल्सेटिंग DC. आता या ठिकाणी रिपल जाणार नाही असं होणार नाही, या ठिकाणी रिपल प्रेझेंट आहे, बरोबर आहे, आणि हा देखील कसा आहे, पल्सेटिंग DC आहे. फुल रेक्टिफायरपासून मिळणारं जे आउटपुट आहे ते कसं आहे, पल्सेटिंग DC आहे. त्याच्यामुळेच आपण पुढे काय यूज करणार आहोत, ब्रिज रेक्टिफायर. ब्रिज रेक्टिफायर एक असं डिव्हाइस आहे ज्याच्यापासून आपल्याला एक इथं 4 प्रकारचे डायोड्स आहेत, ट्रान्सफॉर्मर आहेत, हे कशा प्रकारे वर्किंग करते, याचा प्रिन्सिपल काय आहे ते आपण काय करू, 1 बाय 1 या नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहोत. त्याच्या अगोदर थोडा पार्ट आपण त्याचा घेणार आहोत. बघा काय सांगितले, दिस इज, बघा, ब्रिज रेक्टिफायर, दिस इज मोर पॉप्युलर रेक्टिफायर सर्किट बिकॉज द आउटपुट इज फुल वेव्ह DC अँड सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर इज नॉट इसेन्शियल. ब्रिज रेक्टिफायर हा एक पॉप्युलर रेक्टिफायर सर्किट आहे ज्याच्यामध्ये आउटपुट हे फुल वेव्ह रेक्टिफायर सारखंच आहे किंवा फुल वेव्ह DC आहे, फक्त त्या ठिकाणी सेंटर टॅप ट्रान्सफॉर्मर यूज केलेला नाही. मग त्या ठिकाणी काय यूज केलेलं आहे तर ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. त्याच्यामध्ये 4 डायोड्स आहेत, दिसतोय तुम्हाला डायग्राममध्ये. हा तुमचा अल्टरनेटिंग AC सोर्स आहे, ट्रान्सफॉर्मर आहे, D1 D2 D3 D4 4 डायोड्स आहेत, आणि परत या ठिकाणी लोड रेजिस्टन्स आणि त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळणार आहे. तर वर्किंगमध्ये सांगितले बघा, ह्या 2 फिगर्स 2.212 आणि 2.13 फॉर बोथ हाफ सायकल्स ऑफ AC, current through RL is flowing in the same direction
like center tap rectifier, but in bridge rectifier, in each half cycle 2 diodes are in forward bias and other 2 diodes are in reverse bias. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं 4 डायोड्स यूज केलेले आहेत. करंट या ठिकाणी अशा प्रकारे सेंड केलेलं आहे की 2 डायोड्स हे काय झाले पाहिजेत, जे अपोजिट डायरेक्शनला आहेत, 2 डायोड्स हे काय झाले पाहिजेत, फॉरवर्ड बायसमध्ये असले पाहिजेत. म्हणजे त्यांनी करंट सेंड केला पाहिजे आणि 2 डायोड्स कसे असले पाहिजेत, ओपन स्विच म्हणून बिहेव झाले पाहिजे किंवा रिव्हर्स बायसमध्ये असले पाहिजेत. बघा पहिल्यांदा त्यांनी काय सांगितले, सपोज इन द फर्स्ट हाफ सायकल ऑफ AC, इथं हा पॉझिटिव्हला आहे, हा निगेटिव्हला आहे, बरोबर आहे. इन द फर्स्ट हाफ सायकल ऑफ AC टर्मिनल A इज विथ रेस्पेक्ट टू, बघा टर्मिनल A is positive with respect to terminal B, then diode D1 and D3 become forward bias and D2 and D4 become reverse bias. काय होईल, इथून करंट इथं आला, बरोबर आहे. इथं आल्यानंतर काय होईल, इथं पॉझिटिव्ह कुणाला आलं आहे, इथं P टाईप आहे, इथं P टाईप आहे, हा P टाईप आणि हा N टाईप आणि हा N टाईप आणि हा P टाईप. काय झालं मग, इथं पॉझिटिव्ह करंट आला, इकडं पण गेला, इकडं पण गेला. मग इथं पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह किंवा P टाईपला पॉझिटिव्ह भेटल्यामुळं हा झाला फॉरवर्ड बायस आणि N टाईपला पॉझिटिव्ह भेटल्यामुळं हा झाला रिव्हर्स बायस. फॉरवर्ड बायस झाल्यामुळं काय होईल, हा इथं येईल, बरोबर आहे. मग परत काय होईल, या ठिकाणी इथं हे या ठिकाणी काय, इथं परत एकदा स्विच कसा आहे, इथं N टाईप आहे आणि हा P टाईप आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं काय होईल, या ठिकाणी बघा हा झाला फॉरवर्ड बायस, D3 झाला फॉरवर्ड बायस, इथून करंट या डायरेक्शनला आला आणि इथून जो करंट आलेला आहे तो या ठिकाणी आला. इथं काय झालं, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आहे, इथं निगेटिव्हला निगेटिव्ह भेटल्यामुळं हा झाला परत फॉरवर्ड बायस आणि हा झाला रिव्हर्स बायस. त्याच्यामुळं करंट इथून असं या डायरेक्शननं फ्लो होईल, इकडं आला आणि इथून करंट या डायरेक्शननं फ्लो होऊन इथं आला, बरोबर आहे. बघा हा पॉझिटिव्हला आहे A आणि हा निगेटिव्हला आहे. पॉझिटिव्ह या ठिकाणी आला, इथं निगेटिव्हला पॉझिटिव्ह म्हणजे N टाईपला पॉझिटिव्ह भेटल्यामुळं हा झाला रिव्हर्स बायस आणि हा झाला Pला P भेटल्यामुळं फॉरवर्ड बायस. परत इथं करंट आला, इकडं जाईल का, नाही, कारण इथं काय होईल, इथं पॉझिटिव्हला निगेटिव्ह भेटल्यामुळं हा ओपन स्विच म्हणून बिहेव करेल, इकडं करंट फ्लो होणार नाही, हा सरळ इथं गेला लोड रेजिस्टन्सच्या एका टर्मिनलला. परत इथून जो निगेटिव्ह आला होता, हा निगेटिव्ह इथून इथं आला, हा इकडं पण जाईल, इकडं पण जाईल, पण इथं निगेटिव्हला निगेटिव्ह भेटल्यामुळं हा झाला फॉरवर्ड बायस आणि इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह भेटल्यामुळे हा झाला परत रिव्हर्स बायस. म्हणजे इथं करंट फ्लो होणार नाही, इथून हा करंट या डायरेक्शननं परत त्या लोड रेजिस्टन्सच्या सेकंड टर्मिनलला जाईल आणि सर्किट कंप्लीट होईल. म्हणजे पहिल्या हाफ सायकलला हे दोघं जण फॉरवर्ड बायस, करंट यातून फ्लो झाला आणि नेक्स्ट निगेटिव्ह हाफ सायकलला हे 2 फॉरवर्ड बायस हे रिव्हर्स बायसमध्ये असतील आणि परत करंट या ठिकाणी सेंड होईल. अशा प्रकारे ब्रिज रेक्टिफायर वर्किंग करतो. आणखीन याचा जो पार्ट आहे डिटेलमध्ये आपण तो उद्या घेणार आहोत. ठीक आहे, ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.